आमदार अर्धा तास एक तास उशीर झाला तर त्या बोलतात गाड्या फेकून द्या, लाथा मारा. अरे आम्ही काय करायचं 17 वर्ष. आमची विनंती अशी आहे की सदर ह्या हायवेचं नाव गिनीज बुकात आणि लिम्का बुकामध्ये द्यावं. आमदार, खासदार, मंत्री, अभियंते आणि ठेकेदार यांचीही नावं त्यामध्ये द्यावी. 17 वर्ष झाली तरी मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एकीकडे वर्षामागून वर्षे फक्त डेडलाईन दिल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग 31 मे पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले होते. खासदार सुनील तटकरे यांनी देखील सांगितले होते की मुंबई गोवा महामार्गाच्या माणगाव आणि इंदापूर 31 मे पर्यंत या बायपासचे काम पूर्ण होईल. पण प्रत्यक्षात आपण पाहत आहात या ठिकाणी की या बायपासचे काम अजून देखील पूर्ण झालेले नाही आहे. ब्रिजेसचे काम जे आहे ते अजून चालू आहे आणि काही ठिकठिकाणी जे पॅचेस आहेत ते मारण्याचे काम चालू आहे. या महामार्गावरती प्रवास करताना प्रवाशांचे अक्षरशः हाल होत आहेत, पण याचे कोणालाही सोयरेसूतक पडलेले नाही आहेत. त्यातच भर म्हणून आता आपण रस्त्याचे काम अपूर्ण असताना देखील खारपाड्या येथे पाहू शकता की खारपाड्याचा टोल चालू करण्यात आला होता. या टोलच्या विरोधात पत्रकारांनी तसेच जन आक्रोश समितीने हा टोल बंद व्हावा यासाठी आंदोलन केले होते. हा टोल बंद झालेला आहे असे सांगतायत, पण दुसरीकडे पाहिले तर फास्टॅगने हा टोल अजून देखील आकारला जात आहे. आपण मुंबई गोवा महामार्गाच्या बायपासच्या इथे उभे आहोत. आपल्यासोबत एक प्रवासी आहेत, त्यांच्या आपण भावना जाणून घेऊया की ते काय बोलत आहेत. सर नमस्कार, मी स्वागत करतो आपले शक्ती न्यूज मराठी चॅनल मध्ये. मागील 17 वर्ष झाली. या 17 वर्षामध्ये या महामार्गाचे काम जे आहे ते पूर्ण झालेले नाहीये. तर एक प्रवासी म्हणून आपण इथे प्रवास करत असताना तुम्हाला काय तुमच्या भावना आहेत? एक तर निकृष्ट दर्जाचं काम आहे. दुसरी गोष्ट मणक्याला त्रास प्रचंड होतो. कुठल्याही प्रकारचं त्याला मोजमाप नाही किंवा लाईन दोरी नाही, वळंबा नाही. तुमचं एक अशी विनंती आहे की कोकणवासियांची की ह्या मुंबई गोवा हायवेची रखडलेलं काम 500 किलोमीटरचं आज 17 वर्ष होऊन पूर्ण नाही. आणि ते बाकीचे काही हायवे हजार किलोमीटरचे असून 4 वर्षात 5 वर्षात पूर्णत्वाला गेलेत आणि लोकार्पण केलेत. तर आमची विनंती अशी आहे की सदर ह्या हायवेचं नाव गिनीज बुकात आणि लिम्का बुकामध्ये द्यावं. आणि ह्या जो हा हायवे काट टाकतोय तो बनवण्यासाठी ज्या तारखेपासून सुरुवात केली त्या तारखेपासून ज्या ज्या राज्यातनं हा हायवे जातोय त्या राज्याचं आमदार, खासदार, मंत्री, अभियंते आणि ठेकेदार जे जुने नवे जे काम सोडून गेलेत, जे काम करतात, यांचीही नावं त्यामध्ये द्यावी. म्हणजे एक आम्हाला आनंद मिळेल की आपल्या नॅशनल हायवे हा 17 क्रमांक होता तो 66 झाला आणि आज अजून पूर्ण झालाय. तर ह्याचं नाव लिम्का बुकमध्ये आलंय. आपलं आम्हाला कोकणवासियाला समाधान. लाजा बाळगा जरा काय करताय, काय आश्वासन देत आहे, जरा येऊन बघा. स्वतः गाडीने प्रवास करा गोव्यापर्यंत. तुम्हाला स्पेअर पार्ट गोळा करायला लागतील तुमच्या बॉडीचे. आणि आम्हाला इथे रोज काही जण काही आमदार अर्धा तास एक तास उशीर झाला तर त्या बोलतात गाड्या फेकून द्या, लाथा मारा. अरे आम्ही काय करायचं 17 वर्ष. आमच्या बसा छाताडावर आणि आमच्या आता किती अंत पाहणार आहात. जरा लाजा बाळगा आणि काम पूर्ण करा स्वतः येऊन इथे पाहणी करून. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे होते आपल्या बरोबर मुंबई गोवा महामार्गावरती प्रवास करणारे एक प्रवासी. त्यांनी असं सांगितलेलं आहे की मुंबई गोवा महामार्गाचे जे काम आहे त्याचे मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, ठेकेदार असो, अभियंते असो, या सगळ्यांची जी नावं आहेत ती तुम्ही आता गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करा, जेणेकरून आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना हे कळेल की हे काम कोणी केलेलं आहे. अशी उपहासात्मक टीका त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे की थोडी तरी लाजा बाळगा आणि या मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.